टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधान भवनामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची चौकशी जी आहे ती कसून केली जाते। प्रत्येकाचा पास जो आहे तो चेक करण्याचं काम विधान भवन सुरक्षा रक्षकाकडून केलं जाताना आपल्याला पाहायला मिळते। काल संध्याकाळी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी मारहाणीची घटना घडली विधान भवनामध्ये आणि त्यानंतर आता हे पासेस जे आहे ते संपूर्ण चेक केले जात आहेत। ज्यांचे कायमस्वरूपी पासेस आहेत त्यांनाच आतमध्ये जे आहे ती एंट्री दिली जाते। एका आमदारासोबत एक किंवा दोनच व्यक्ती जे आहेत ते आतमध्ये सोडले जाते। त्यामुळे पूर्ण ही सगळी सुरक्षा जी आहे ते काल भेदून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये गेलेले होते। त्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। पिवळ्या रंगाचा जो एक दिवसीय पास असतो तो पास जो आहे तो आज बंद ठेवण्यात आल्याची माहिती सध्या मिळालेली आहे। आणि सुरक्षा रक्षकांकडून आज विधान भवनाच्या गेटच्या बाहेर ज्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या ठिकाणावरून जातात, जे कर्मचारी ज्या ठिकाणावरून जातात, त्यांना ज्या ठिकाणावरून सोडलं जातं त्या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते। या ठिकाणी अमोल मिटकरी सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही सगळी चौकशी जी आहे ती प्रत्येक व्यक्तीची आतमध्ये करूनच सोडली जाते। कालचा प्रकार जो आहे तो अगदी निंदनीय होता आणि हा प्रकार घडल्यानंतर आपण जर पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाला तपासून आतमध्ये सोडलं जातं। ज्याचा पास कायमस्वरूपी विधिमंडळाचा आहे, विधान भवन अधिवेशनाचा आहे, त्यालाच आतमध्ये सोडलं जातं। आणि एक दिवसीय पास जो आहे तो पास जो आहे तो कुठेतरी आज बंद ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।